नमस्कार. श्री गजानन महाराज मंदिर पुणे यातर्फे आयोजित केलेल्या रामनवमी उत्सवातर्फे सर्व सद्भक्तांचे मनापासून स्वागत. या उत्सवाच्या निमित्ताने जमलेल्या आणि आपण सध्याच्या काळात उपलब्ध असलेल्या संतांच्या रचलेल्या काही अभंगांचे निरूपण कालपासून ऐकत आहोत. कालच्या प्रवचनात आपण अमरावती स्थित परमपूजनीय मंदाताई गंधे यांनी रचलेल्या रामध्यायी रामगाई या अभंगाचे निरूपण आदरणीय सौ जयश्रीताई सांगवीकर यांच्याकडून ऐकले. त्याचप्रमाणे आज आपण मुरगुड येथील आनंददायी परमपूजनीय डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख म्हणजेच डॉक्टर काका यांनी रचलेले आत्माराम या अभंगावरचे निरूपण काकूंकडून ऐकणार आहोत. तत्पूर्वी आपण तो अभंग आदरणीय सौ जयश्रीताई फुंकर यांच्या आवाजात ऐकणार आहोत. आदरणीय सौ गीताली फुंकर यांच्या आवाजात हा अभंग ऐकणार आहोत. त्याचबरोबर त्याआधी मी तिचे आभार व्यक्त करते की तिने 2 दिवस प्रवचनासाठी गायन सेवा दिली आपल्याला.
जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन। कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम। जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदूया श्री चरण श्री गुरूंचे। जय जय रघुवीर समर्थ। आनंद योगी परमपूजनीय डॉक्टर काकांना आणि श्रद्धेय मंदाताईंना मनपूर्वक वंदन करते। रामनवमी उत्सवासाठी श्रवण करत असलेल्या सर्व श्रोत्यांनाही मनपूर्वक अभिवादन करते। आज आपण परमपूज्य डॉक्टर काकांचा एक अभंग निरूपणासाठी घेतलेला आहे। संतांची गावी कवने तयाची करावी भजने संतांची वाचावी वचने ग्रंथी नाना अशी परमपूज्य डॉक्टर काकांची साधकांना आज्ञा आहे आणि ती लक्षात घेऊन त्यांचाच एक अभंग आज निरूपणासाठी म्हणजे निरूपणाच्या माध्यमातून भजन करण्यासाठी आणि रामचरणी चिंतन पुष्प अर्पित करण्यासाठी निवडलेला आहे। 20-25 वर्षापूर्वी सज्जनगड मासिकामध्ये परमपूज्य डॉक्टर काकांचे हे काव्य छापून आलेले होते। आदरणीय सौभाग्यवती गीतालीला ते काव्य दाखवलं आणि तिने त्याला चाल लावली आणि जेव्हा डॉक्टर काका अकोल्यामध्ये आले होते तेव्हा काका तुमचा एक अभंग आता गीताली सादर करणार आहे असं सांगून तिला तो म्हणायला लावला। काकांनी तो ऐकला आणि अरे मी कधी लिहिलेलं आहे हे असं काकांनी विचारलं। मग काकांना त्या सज्जनगड मासिकात दाखवलं। म्हणलं हो काका याच्या खाली तुमचं कवी म्हणून नाव आहे बघा म्हणलं आणि मग काकांना खूप हसायला आलं। असे कितीतरी अभंग असतील की जे काकांनी मासिकामध्ये पाठवून दिलेले असतील पण ते एकत्र करणं किंवा जमवणं कदापि कोणाला शक्यही झालं नसेल आणि दुर्लक्षित राहिले असतील। पण हा अतिशय सुंदर असणारा अभंग आपल्याला गवसला। सौभाग्यवती गीतालीने छान चाल लावून तो आपल्यापर्यंत पोहोचवला। त्याचा अर्थ बघण्याचा प्रयत्न करूया। काव्याचं नावच आत्माराम असं डॉक्टर काकांनी दिलेलं आहे। या शब्दामध्ये आत्मा आणि राम असे दोन पद आलेले आहेत। आत्मा हे निर्गुणवाचक नाम आहे तर राम हे सगुणवाचक नाम आहे। सगुण निर्गुण हे दोन्ही एकच आहेत हे या ठिकाणी आपल्याला त्या शब्दातूनच स्पष्ट होत आहे। आत्माराम हे नाव ऐकून हे काव्य वाचण्याची समजून घेण्याची उत्सुकता आपल्या सर्वांनाच निर्माण होते। कारण आत्माराम हा संतांचा अतिशय लाडका शब्द आहे। समर्थ रामदास स्वामींच्या तर एका ग्रंथाचं नाव आत्माराम असं आहे आणि म्हणून हा आत्माराम म्हणजे नेमकं काय ते या काकांच्या काव्याच्या आधारे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया। श्री गुरु रूप रामाने म्हणजे परमपूज्य डॉक्टर काकांनी ह्या काव्यात आपल्या समोर चत्वार राम मांडलेले आहेत। समर्थांचा चत्वार देव निरूपण नावाचा एक समास आपल्याला सगळ्यांना लक्षात असेल। तसंच या काव्यामध्ये चत्वार देव डॉक्टर काकांनी आपल्या समोर सांगून ठेवलेले आहेत। एक आहे ब्रह्मरूप राम जो शुद्ध बुद्ध अखंडैक एकरस सर्वत्र सदा सम ह्या पद्धतीने त्याचं वर्णन केलं जातं। अजूनही बरंच वर्णन शास्त्राने त्याचं केलेलं आहे। स्वगत सजातीय विजातीय भेदरहित
या पद्धतीने भरपूर त्याचं वर्णन, ब्रह्म या पदाचं वर्णन शास्त्राने आपल्यासमोर करून ठेवलेलं आहे. पण कितीही जरी वर्णन केलं तरी वर्णनातीत असणारं असं हे जे तत्व आहे तो ब्रह्मरूप राम. त्यानंतर ईश्वर रूप राम हा दुसऱ्या राम या ठिकाणी मांडलेला आहे, जो षड्गुणैश्वर्य आहे. म्हणजे यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य हे सगळे 6 गुण ज्याच्याजवळ कायमचे असतात असा तो षड्गुणैश्वर्य हा सृष्टीचा कर्ता, भर्ता आणि हर्ता असा राम आहे. त्या संपूर्ण सृष्टीचं निमित्त कारण आणि उपादान कारण असं दोन्हीही असणारा हा ईश्वर रूप राम. तिसरा राम आपल्यासमोर ठेवलाय तो दाशरथी राम, जो विष्णूचा अवतार आहे. त्रेतायुगामध्ये या अवतारात विष्णू राम रूपाने प्रगटलेले आहेत. धर्म संस्थापना आणि दुष्टांचं निर्दालन करणे या कार्यासाठी लीला विग्रहाने प्रगट झालेला हा दाशरथी राम. त्यानंतर चौथा जीवरूप राम. चत्वारदेव निरूपण मध्ये चौथा आपण मूर्तिरूप राम पाहतो, पण इथे डॉक्टर काकांनी जीवरूप राम असा हा चौथा राम आपल्यासमोर मांडलेला आहे, जो मूळचाच ब्रह्मरूप आहे. पण स्वरूपाचे विस्मरण झाल्यामुळे भ्रमित झालेला आहे, म्हणजे स्वतःला काहीतरी वेगळंच समजून बसलेला आहे. आता हा जो जीवरूप राम आहे तो मूळचा ब्रह्मरूप असून सुद्धा स्वतःला काय समजून बसलेला आहे, तर जीवदशा प्राप्त झालेला, मी देह आहे, मी बुद्धी आहे या पद्धतीने स्वतःला समजायला लागलेला आहे. आता पहिल्याच काव्याच्या पहिल्या चरणामध्येच काका म्हणतात, या जीवनी राम असे कुठे न तो दिसे, जीव तरी नसे म्हणून सदाची की फसे. की संपूर्ण जीवन ज्यांनी आमचं व्याप्त केलेलं आहे ते ब्रह्मरूप राम नावाचं तत्व आहे, म्हणूनच आमचं जीवन वास्तविक पाहता सुरू आहे, पण तोच कुठं दिसत नाही असं या भ्रमिष्ट झालेल्या जीवाला वाटायला सुरुवात झालेली आहे. करुणाष्टकामध्ये समर्थ रामदास स्वामी पहिल्या करुणाष्टकामध्ये एक ओळ आपल्या समोर ठेवतात, जळचर जळवासी नेणती त्या जळासी. जळचर म्हणजे जळात राहणारे मासे. आता हे मासे जे आहेत ते पाण्यातच राहतात, संपूर्ण आयुष्य त्यांचं पाण्यामध्येच जातं. त्यांना पाण्याबाहेर काढलं तर ते क्षणभर सुद्धा जगू शकत नाही, पण तरी सुद्धा पाणी हेच आपले जीवन आहे हे मात्र त्या माशांना शेवटपर्यंत कळत नाही. अगदी तसंच जीव जन्माला आल्यापासून हा चैतन्य रूप राम त्याच्या सोबत आहे. तो संपूर्ण जगतामध्ये भरलेला आहे, नटलेला आहे. त्याच्या सत्तेवरच तुमचे आमचे सगळे व्यवहार चाललेले आहेत. आत बाहेर ते चैतन्य तुमच्या आमच्या व्यापून आहे, पण तरी सुद्धा ते चैतन्य, तो चैतन्य रूप जो राम आहे तो मात्र ह्या जीवनात नाहीच असं समजून आम्ही फसत चाललेले आहोत. आता ही आमच्या ठिकाणची असलेली मोठी गैरसमजूत आहे की ज्याने आमचं संपूर्ण जीवन व्यापलेलं आहे असा जो ब्रह्मरूप राम आहे तो असून सुद्धा तो नाही असं वाटणं हीच एक मोठी गैरसमजूत आमच्या ठिकाणी झालेली आहे. आणि ह्या समजुतीमुळेच जीव जो आहे तो आनंद रूप असून सुद्धा मी सुखी आहे, मी दुःखी आहे या पद्धतीने बरळत चाललेला आहे. त्यालाच डॉक्टर काका जिकिरीने जीवन जगणं असं म्हणतात. आणि ती जी जिकीर आहे ती आपल्याला आता काढून टाकण्याची गरज आहे. मूळचं आनंद रूप आपलं स्वरूप जाणायचं असेल तर ही जिकीर हळूहळू साधनेद्वारा आपल्यातून आपल्याला काढून टाकली पाहिजे. आता या फसवणुकीचं म्हणजे गैरसमजुतीचं मुख्य कारण काय आहे, तर अविद्या आणि अज्ञान हेच आहे. स्वस्वरूपाचं आमच्या ठिकाणी झालेलं विस्मरण हे या फसवणुकीचं कारण आहे. आणि ते अज्ञान, ती अविद्या दूर करण्याचा प्रयत्न करणे याला साधना असं म्हणतात. आता स्वस्वरूप जाणून घ्यायचं असेल तर श्रुती माऊलीचं बोट धरलं पाहिजे,
श्रुतीमाऊलींनी सांगितलेले सिद्धांत जे आहेत ते बुद्धीमध्ये पक्के धरून ठेवले पाहिजे. आता सर्वम खल्विदम ब्रह्म अशी एक श्रुती आपल्या समोर आहे की सर्व काही जे काही आहे ते ब्रह्मच आहे. ब्रह्म सर्वत्र सदा समत्वानी सर्व दूर व्यापून राहिलेलं आहे. त्यानंतर दुसरं एक आपल्या समोर मांडणी श्रुतीची, सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. ते ब्रह्म कसं आहे तर सत्य आहे, म्हणजे अखंड असणारं आहे, जे तिन्ही काळामध्ये असतं, ज्याचा तिन्ही काळामध्ये बाध होत नाही, असं जे तत्व आहे त्याला ब्रह्म असं म्हणतात. ते कसं आहे तर ज्ञान घन आहे. असणारं ज्ञान हेच त्या ब्रह्माचं स्वरूप आहे. आनंद आहे, म्हणजे त्याचा कधीही अंत होत नाही, असं ते अनंत आहे. आणि असं जे ब्रह्म आहे ते सर्वत्र सदा समत्वानी भरून राहिलेला आहे. संतांचा तसा अनुभव आहे. जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे अशा तऱ्हेचा अभंग आपल्या समोर आहे. त्यानंतर समर्थही म्हणतात, ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे. की जिथं जिथं म्हणून आपण मनाने पोहोचू शकतो, कल्पना करून काही जाणू शकतो, तिथं तिथं आधीच ते ब्रह्म नावाचं तत्व पूर्णपणे व्यापून राहिलेलं आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, एक हरी आत्मा जीव शिव समा. हा आत्मा जो आहे तो जीवामध्ये आणि शिवामध्ये दोन्हीही मध्ये समत्वानी घनदाट व्यापून भरलेला आहे. आता एवढे संतांचे अनुभव त्यांनी आपल्या समोर सांगितलेले आहेत, तेही श्रुती माऊलीच्या सिद्धांताचा अभ्यास करून आणि आचरणात आणून. पण भ्रांती असणाऱ्या या जीवाला, ज्यांनी श्रुती स्मृतीचा कधी अभ्यास केलेला नाही, संत संगतीमध्ये कधी श्रवण केलेलं नाही, शास्त्र जाणण्याचा ज्यांनी कधीच प्रयत्न केलेला नाही, असा जो भ्रांतीत अडकलेला आहे त्याला मात्र हे ब्रह्म दिसत नाही. मग ते ब्रह्म तो कुठं शोधण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे सुख कुठं शोधण्याचा प्रयत्न करतो, तर वस्तू, व्यक्ती, परिस्थिती याच्यामध्ये शोधण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यामध्ये पूर्ण सुख मिळालं नाही की इथं ते नाही म्हणून तो फसत राहतो. मग आता सर्वत्र भरून असून सुद्धा ते ब्रह्म दिसत नाही, याचं कारण अविद्या आणि अज्ञान आहे. आणि हे जर मला घालवायचं असेल तर श्रुती, संत, श्री गुरु यांच्या वचनावर पूर्ण श्रद्धा ठेवूनच मला माझी साधना जी आहे ती करावी लागणार आहे. कारण परमार्थामध्ये आत्यंतिक श्रद्धेला फार महत्व आहे. मग ती श्रद्धा कशी असली पाहिजे तर ब्रह्म नावाचं तत्व जे आहे ते डोळ्याने दिसत नाही, पण डोळ्याने दिसत जरी नसलं तरी नक्की ते आहे. आता दुधामध्ये दूध आपण ज्या वेळेला पिशवीतलं भांड्यामध्ये काढतो त्यावेळेला लगेच त्याच्यामध्ये आपल्याला लोणी दिसतं का हो, पण त्यात लोणी आहे की नाही. तर आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे की दुधामध्ये लोणी असतंच. तसं या संपूर्ण जगतामध्ये हे ब्रह्म नावाचं तत्व आहेच आहे. मग मंथुनी नवनीता तैसे घे अनंता ही साधना ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला सांगून ठेवलेली आहे. मग कठोपनिषद सुद्धा आपल्याला एक साधना सांगत आहे की अस्ति इति उपलब्धव्यो. ते ब्रह्म आहे असा संतांचा अनुभव, श्रुतीचा अनुभव लक्षात ठेवून ते आहेच असं म्हणायला शिका आणि तसंच ते सर्वत्र पाहायला शिका, तरच त्याचा अनुभव येणार आहे. म्हणजे नवीन भाषेमध्ये ब्रह्माविषयी पॉझिटिव्ह विचार करायला सुरुवात करा. निगेटिव्ह विचार जर कराल त्याच्या संबंधी की ते नाहीच असं समजाल तर ते तुमच्या कधीच अनुभवाला येणार नाही. पण ते आहे असा जर त्याच्या संबंधी होकारात्मक विचार सतत आपण जोपासला तर कधी ना कधीतरी जसं दुधावरची साय साठवून, साय हलवून नंतर त्याच्यातून लोणी बाहेर काढता येतं, तसं श्रुती माऊलीचे विचार अंतःकरणात साठवून, संतांची वचनं अंतःकरणामध्ये साठवून त्याच्यावर जर मनन केलं, म्हणजे वैचारिक रवी जर घुसळता आली तर कधीतरी ब्रह्मरूप लोणी आहे हे आपल्याला सुद्धा नक्की पटवून घेता येईल.
आणि म्हणून अस्ति इति उपलब्धव्यो, की त्याच्यावर आधी श्रद्धा ठेवा. डॉक्टर काका आपल्याला गमतीने नेहमी म्हणतात की काही काही गोष्टींचा उगीच अद्वा तद्वा विचार न करता होय म्हणायला शिका. की हो आहे, आधी दुसऱ्यांच्या श्रद्धेवर काय करा, अनुभवावर विश्वास ठेवा आणि मग त्या पद्धतीने आचरण केलं तर तो अनुभव आपल्याला सुद्धा येतो. आणि मग कोणाच्या वचनांवर भरोसा ठेवायचा आहे? मनुष्य वचनावर भरोसा ठेवू नका, असं सुद्धा काकांनी एका ओवीत आपल्याला सांगितलेलं आहे. कॅलेंडरवरच्या ज्या ओव्या आहेत त्याच्यावर. मग आप्त वाक्यावर, श्रुती वाक्यावर, गुरुवचनांवर श्रद्धा ठेवून आपल्याला हा ब्रह्मानुभवाचा प्रवास जो आहे तो करायचा असतो. आणि म्हणून ब्रह्म आहे, शास्त्रात सांगितलं तसंच आहे आणि ज्या अर्थी माझे श्रीगुरु मला उपदेश करतात ते तू आहेस, त्या अर्थी मी पण तेच ब्रह्म असले पाहिजे. अशा पद्धतीने सकारात्मक दृष्टीने ही साधना जर अंगीकारली आणि त्याच्यामध्ये सातत्य ठेवलं तर सहा अहम म्हणता म्हणता अहम ब्रह्मास्मी पर्यंत तुम्हाला आम्हाला नक्की पोहोचता येईल. दुसऱ्या कडव्यामध्ये या रघुकुळ टिळकाला जन्मदिवस ना दिसला, तो व्यापक व्यापुनिया नभातही वसे. आता इथे रघुकुळ टिळक हे वर्णन कोणाचं आहे? तर हे दाशरथी रामाचं वर्णन आहे. हा दाशरथी राम जो आहे त्याचा जन्मोत्सव म्हणजे रामनवमी आपण दरवर्षी साजरी करतो. दशरथ आणि कौसल्या यांच्या पोटी जो अवतरला आहे तो हा दाशरथी राम. जन्मोत्सव जो चाललेला आहे तो या रामाचाच म्हणजे दाशरथी रामाचाच चाललेला आहे. पण दाशरथी राम जो आहे तो मूळचा ब्रह्मरूप रामच आहे. आणि हा ब्रह्मरूप जो राम आहे त्याला मात्र जन्मदिवस ना दिसला असं या ठिकाणी त्याचं वर्णन डॉक्टर काकांनी केलेलं आहे. की तो जो आहे तो अखंड असणारा आहे, त्याचा जन्मदिवस करता येत नाही. पण दाशरथी रामाचा जन्मदिवस करता करता म्हणजे त्या उत्सवाच्या निमित्ताने संतांचे प्रवचन कीर्तन ऐकता ऐकता या ब्रह्मरूप रामाचा आतमध्ये अनुभव मात्र घेता येतो. जन्मदिवस दाशरथी रामाचा करायचा, प्रवचन कीर्तन दाशरथी राम, ईश्वररूप राम आणि ब्रह्मरूप राम या तिन्हींचंही स्पष्टीकरण आपल्या अंतःकरणात व्हावं म्हणून सतत ऐकत राहायचं. आणि मग हळूहळू त्या ब्रह्मरूप रामापर्यंत तुम्हाला आम्हाला पोचायचं आहे. हा दाशरथी राम कसा आहे तर त्याला मर्यादा पुरुषोत्तम असं म्हणतात. मानवी देहात आल्यानंतर किती प्रकारचे प्रसंग आपल्या समोर येऊ शकतात आणि त्याला किती धैर्याने तोंड देता येतं हे आपल्या समोर दाखवून देण्याचं काम या मर्यादा पुरुषोत्तमाने केलेलं आहे. कर्तव्य पालनामध्ये अतिशय तत्पर असणारा असा हा श्रीराम भक्तवत्सल आहे, ओदंडधारी आहे, सीतापती आहे. ह्या पद्धतीने त्याचं वर्णन आपल्या समोर केलेलं आहे. पण हा मूळचा ब्रह्मरूप राम आहे आणि त्या ब्रह्मरूप रामाशी अखंड एकनिष्ठ मानव देहधारी झाल्यावर सुद्धा तो पूर्णपणे राहिलेला आहे. आणि म्हणून अत्यंत शांतीने आलेल्या प्रसंगाला सामोरं जाताना तुम्हाला आम्हाला दिसतो आहे. तर निर्गुण रामाला जन्मदिवस नाही, कारण निर्गुण राम कसा आहे तर अनादी आहे. ज्याची ज्याची म्हणून सुरुवात झालेली तुम्हाला आम्हाला दिसते त्याच्याही आधीपासून अखंड असणारं असं जे तत्व ते निर्गुण रामाचं स्वरूप आहे. म्हणजे अखंड असणारं असं ते उत्पत्ती स्थिती ह्या पद्धतीने ते कधीच झालेलं नाही. तर अखंड असणारं हेच त्याचं स्वरूप आहे. समर्थ छान भाषेत त्याचं वर्णन करतात शब्दात, असं त्याची असे.
या रामाचं स्वरूप कसं आहे तर तो कुठून उपटसुंबासारखा आलेला नाही, कुठून तरी निर्माण झालेला नाही, कोणी त्याला तयार केलेला आहे असंही नाही, तर अखंड असणं हाच ज्याचा स्वभाव आहे असं ते निर्गुण रामाचं स्वरूप आहे. आणि तो कसा आहे तर निरपेक्ष व्यापक आहे. निर्गुण राम जो आहे तो निरपेक्ष व्यापक आहे. आता आपल्या समोर या ठिकाणी माझ्या हातामध्ये एक वही आहे. ही या वहीने सुद्धा काही जागा व्यापलेली आहे, पण तिचं व्यापणं सापेक्ष आहे. म्हणजे तिने व्यापलेल्या जागेच्या पलीकडे अजूनही पुष्कळ जागा आहे की त्या ठिकाणी दुसऱ्या वस्तू सुद्धा आम्हाला ठेवता आलेल्या आहेत. घड्याळ ठेवता आलेलं आहे, रुमाल ठेवता आलेला आहे. मग ह्याचं व्यापणं सापेक्ष व्यापक आहे. पण ब्रह्माचं, निर्गुण रामाचं व्यापून राहणं कसं आहे तर निरपेक्ष व्यापून राहिलेलं आहे. त्याचं वर्णन छान मनाच्या श्लोकामध्ये समर्थ करतात. सदा संचला येतना जात काही, अखंड असणारा, घनदाट, येणं आणि जाणं ज्याला माहितीच नाही, उलट जे काही येतं आणि जातं ते सगळं त्याच्या सत्तेवर चाललेलं आहे, असा तो सदा संचला येतना जात काही, असं त्या निर्गुण रूप रामाचं वर्णन आपल्या समोर आहे. नभी वावरे जो अणुरेणू काही, रिता ठाव या राघवे विण नाही. आता राघव शब्द हा सगुण वाचक आहे, पण वाच्यार्थाने जो सगुण आहे तोच लक्षार्थाने ब्रह्मरूप आहे. भरला घनदाट हरी दिसे, असं ज्ञानेश्वर माऊलींनी त्याच्याबद्दल वर्णन केलेलं आहे की घनदाट भरलेला आहे म्हणजे निरपेक्षपणे व्यापलेला आहे. तो नाही अशी कुठे जागाच नाही. जिथं जिथं आमची नजर जाईल तिथं तिथं ते ब्रह्म आहेच आहे. आणि इतकं ते व्यापलेलं असून तुम्हाला आम्हाला मात्र ते दिसत नाही. ह्यालाच अज्ञान असं म्हणतात, ह्यालाच अविद्येत अडकणं असं म्हणतात. आणि त्या अविद्येच्या मगरमिठीतून आमची सुटका करण्यासाठी श्री गुरु रूप जो राम आहे त्या रामाच्या स्वरूपामध्ये हा दाशरथी राम आमच्यापर्यंत पोहोचत असतो. पुढे तिसऱ्या ह्याच्यामध्ये आपल्या समोर मांडणी, राम सृष्टीचा स्वामी ना दुर्बलता कर्मी, चंद्र सूर्य तारांगण भयची भ्रमत असे. आता ईश्वर रूप रामाचं वर्णन या कडव्यामध्ये परमपूज्य डॉक्टर काकांनी केलेलं आहे. तो कसा आहे तर सर्व सृष्टीचा स्वामी आहे. ब्रह्माला ज्या वेळेला एकाएकी स्फुरण झालं, एकाकी न रमते. आता ज्याला मनच नाही त्याला असं स्फुरण होऊ शकतं का हो? पण अध्यारोपाच्या भाषेमध्ये आमच्या समोर सृष्टी निर्मितीचं असं वर्णन करून ठेवलेलं आहे. कारण तुम्हाला आम्हाला ही सृष्टी झालेलीच नाही असं जर कोणी सांगितलं तर ते पटणं शक्य नाही, कारण ती झालेली आहे असा तुमचा आमचा गैरसमज आहे. मग आता सुरुवात कुठून आहे की बरं बाबा तुला झालेली वाटती ना, मग ती कशी झालेली आहे ते सांगतो, मग त्याचं मूळ काय आहे ते सांगतो. मग अध्यारोपाच्या भाषेमध्ये की त्याच्या मनात असं आलं. आता हे त्याला मन नसताना त्याच्या मनात कसं आलं? वेदांत शास्त्राचा अभ्यास करायला गेल्यानंतर खूप ह्या पद्धतीचे विचार जे आहेत ते आपल्या समोर येत राहतात. पण हळूहळू सातत्याने जर आपण त्यामध्ये राहिलो तर त्याची उकल छान पद्धतीने होते. विवरता विशेषा विशेष कळो लागे असं समर्थ रामदास स्वामी म्हणतात. म्हणून पहिल्याच प्रवचनात जर कोणी ब्रह्म वगैरे असं काही ऐकलं असेल तर घाबरून पळून जाऊ नये. कारण ब्रह्मरूप रामापर्यंत पोहोचल्याशिवाय रामभक्ती पूर्ण होत नाही. हेही आपण काय केलं पाहिजे तर लक्षात ठेवलं पाहिजे. तर हा राम कसा आहे? ईश्वर रूप राम तो सर्व सृष्टीचा स्वामी आहे. म्हणजे जेव्हा भगवंताला म्हणजे परब्रह्माला स्फुरण झालं त्यावेळेला ते पहिलं स्फुरण म्हणजे मूळ माया, म्हणजे मायेची निर्मिती. आणि त्या मायेचा अंगीकार करून तेच ब्रह्म ईश्वर रूपाने ही संपूर्ण सृष्टी जी आहे ती त्याने निर्माण केली.
त्या सृष्टीला तो सांभाळतो आणि वेळ प्रसंगी तिचा लय सुद्धा करतो. म्हणून तो सृष्टीचा करता हरता भरता हा राम कसा आहे, ईश्वर रूप राम तो सृष्टीचा स्वामी आहे. त्यानंतर ना दुर्बलता कर्मी, त्याच्या संकल्परूप कर्माला केवढं फळ आहे हो. आम्ही कितीतरी संकल्प करतो, पण एखादा कुठंतरी खूप प्रयत्न केल्यानंतर तुमचा आमचा पूर्ण होऊ शकतो. पण कळत नकळत एकाकी न रमते असं वाटल्याबरोबर बहुश्याम प्रजायय एवढी मोठी सृष्टी जी आहे ती त्याच्या संकल्पातून निर्माण झालेली आहे. ती निर्माण झालेली आहे आणि त्यामध्ये तो प्रविष्ट झालेला आहे. म्हणून संपूर्ण सृष्टीमध्ये हा राम जो आहे तो व्यापून राहिलेला आहे. खूप छान एक समर्थांची ओवी आहे आपल्या समोर. प्रगट रामाचे निशाण, आत्मा राम ज्ञान घन, विश्वंभर विद्यमान. एका ठिकाणी आहे दुसऱ्या ठिकाणी नाही असं अजिबात नाही, तर विश्वंभर विद्यमान, संपूर्ण विश्वामध्ये तो घनदाटपणे भरलेला आहे. पण भाग्य कळे की ज्याचं भाग्य उजळलेलं आहे. आता कुठल्या प्रकारचं भाग्य उजळलेलं आहे, तर ज्याची संत संगतीमध्ये भरपूर संगती लाभलेली आहे, ज्याला संतांची भरपूर श्रवण घडलेलं आहे आणि संतांनी सांगितलेलं तत्वज्ञान त्याच्या अंतःकरणाने धारण करून ठेवलेलं आहे. त्याला या गोष्टी हळूहळू हळूहळू पटत जातात. पण निरूपणी हे सद्वृत्ती होते, सलत्याग होता सवेच जाते. या पद्धतीने ज्यांनी श्रवण केलेलं असेल त्याला मात्र ते धारण करून ठेवण्याची क्षमता लाभत नाही. मग अंतःकरण शुद्ध आणि स्वच्छ झाल्याशिवाय शास्त्रातले सिद्धांतही पटत नाही आणि संतांचे निरूपण सुद्धा धारण करून ठेवता येत नाही. म्हणून साधकांनी सगळ्यात पहिल्यांदी जर कुठली साधना करायची असेल तर आपल्यातला सत्वगुण जो आहे तो वाढता ठेवायचा आहे. कारण सत्वगुणामध्ये सांभाळण्याची, धारण करून ठेवण्याची, संतांचे विचार सांभाळण्याची आणि धारण करून ठेवण्याची शक्ती जी आहे ती सत्वगुणाच्या ठिकाणी आहे. सत्वात संजायते ज्ञानम असं सांगितलेलं आहे. म्हणून रजतम जे आहे ते कमी करून सत्वगुण वाढीला लावणे याला साधना असे म्हणतात. मग आता हा राम कसा आहे, तर षड्गुणैश्वर्य आहे. चक्राकार गतीने तो पहा जीवांना सर्व काही देत राहतो. मी एवढं दिलं म्हणून कोणासमोर येऊन मिरवत सुद्धा नाही. हे ईश्वराचं लक्षण पाहतोय आपण. सदैव सगळ्यांना देत राहतो. जो जे वांछील तो ते लाभो. बरं, कोणाला काही कमी जास्ती तो देत नाही. प्रारब्धाप्रमाणे ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे त्याचा न्याय करून प्रत्येकाला तो त्याला जे हवं ते देत राहतो. पण प्रत्यक्ष जन्माला आल्यानंतर आणि व्यवहार करायला लागल्यानंतर हे मी भगवंताला मागितलेलं होतं हे त्या जीवाच्या लक्षात राहत नाही. पण संत आमच्या लक्षात आणून देतात. मनात वाचिरे पूर्व संचित केले तयासारिखे भोगणे प्राप्त झाले. तुला आता आठवत नाही की गेल्या जन्मी तू काय मागितलेलं आहे भगवंताला, पण तू जे मागितलेलं आहे ना तेच त्याने तुला दिलेलं आहे. एवढं जर आम्ही लक्षात ठेवलं तर आमच्या जीवनात जे काही घडत चाललेलं आहे त्याची तक्रार कोणाजवळ आम्ही करणार नाही. कारण हे सगळं काय आहे तर माझंच पूर्वसंचित आहे असं तुम्हाला आम्हाला या ठिकाणी लक्षात घेता येतं. हा कसा आहे ईश्वर रूप राम, तर सर्वज्ञ आहे, सर्वेश्वर आहे, त्रैलोक्य पालक आहे, जलनिधी शासक आहे. या पद्धतीचं राम नामावलीमध्ये त्याचं संपूर्ण असं वर्णन त्या ठिकाणी आलेलं आहे की एक राम नामावली जर आपण रोज वाचली तर जणू काही आपण त्या रामरायाचं पूर्ण चरित्र वाचल्याचं पुण्य आपल्याला लाभू शकतं. इतकं छान वर्णन त्या राम नामावलीमध्ये समर्थांनी त्याचं करून ठेवलेलं आहे. मग सर्व शक्तिमान आहे आणि रवी चंद्र म्हणजे सूर्य चंद्र तारांगण हे जे आपापल्या कक्षामध्ये फिरत असताना आपल्याला दिसतात ते त्याच्या भयाने फिरत आहेत. आता ही या ठिकाणी जी
ओळ या ठिकाणी काकांनी लिहिलेली आहे. चंद्र सूर्य तारांगण भयेची भ्रमत असे. त्याला कठोपनिषदामधला एक मंत्र आधार आहे की भयात अस्यात अग्निस्तपती, भयात तपती सूर्य, भयात इंद्रश्च वायुश्च, मृत्युर्धावती पंचम. असं कठोपनिषदामध्ये त्याचं वर्णन आहे की त्याच्या भीतीने म्हणजे या ईश्वर रूप रामाच्या भीतीने अग्नी तप्त राहतो, सूर्य प्रकाशतो आणि इंद्र, वायू व पाचवा जो मृत्यू तो पळत राहतो. म्हणजे आपापले कर्म या 5 देवता त्याच्या भयाने करत राहतात. म्हणजे त्यांच्यावर जे कार्य सोपवलेलं आहे ते कार्य करण्याचा ह्या देवता मनापासून प्रयत्न करतात. आता ह्याच्यातून साधना म्हणून मी काय लक्षात घ्यायचं आहे? तत्वज्ञानाचं रूपांतर साधनेत झालंच पाहिजे असा डॉक्टर काकांचा आग्रह आहे. मग ह्याच्यातून आपण काय लक्षात घ्यायचं आहे की हा ईश्वररूप राम जो आहे तो नियामक आहे, जीवरूप राम म्हणजे मी जो आहे तो नियम्य आहे आणि नियामकाच्या नियमात राहून आपण आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे. म्हणजे आपल्या वाटेला जे जे काही कर्तव्य कर्म आलेले आहेत ते कर्तव्य कर्म आपणही या वर सांगितलेल्या देवतेंप्रमाणे नीट नेटके करत राहिलो पाहिजे. हा त्याच्यातून आपल्यासाठी साधनेचा मोठा भाग येतो की त्या भगवंताला म्हणजे नियामकाला शरण राहायचं, म्हणजे त्याच्या आज्ञेमध्ये राहायचं, त्यांनी दिलेल्या आज्ञांचं पालन करायचं आणि आपल्यावर सोपवलेलं कर्म निष्काम भावनेने करत राहून त्याचं स्मरणामध्ये अखंड राहायचं. ज्ञानेश्वर माऊली हे कर्म कसं करायचं ते फार छान पद्धतीने आपल्या समोर ठेवतात. तया सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केलिया अपारा तोषा लागी. या विश्वात्मक देवाची म्हणजे या सृष्टीमध्ये भरून राहिलेल्या ह्या परमेश्वराची पूजा आपल्या स्वकर्माच्या साह्याने करायची आहे. आता भगवंताची ज्या वेळेला आपण पूजा करतो त्यावेळेला त्याला सुंदर सुंदर फुलं वाहतो. कशासाठी? आपल्या प्रसन्नतेसाठीच. आता ते फुलं ज्या वेळेला आपण गोळा करतो पूजेसाठी त्यावेळेला जे उमललेलं नाही असंही घेत नाही आणि जे सुकून गेलेलं आहे असंही घेत नाही. मग कसं घेतो? तो उमललेलं आहे, टवटवीत आहे, ताजं आहे अशी फुलं आपल्या परडीमध्ये गोळा करतो आणि ती त्या परमेश्वराच्या पूजेसाठी उपयोगात आणतो. मग आपलं कर्म सुद्धा कसं असलं पाहिजे? कंटाळवाणं, चिडचिड करत तो सुंदर पूर्णावरणाचा स्वयंपाक करायचा, ताटपट्टा मांडायचे आणि बोलताना काय म्हणायचं? चला गिळायला. आता हे कर्म कसं होईल? पुरणवरण तर छान शिजवलेलं आहे पण शब्द जे आहेत ते बोलताना चुकलेले आहेत. मग आता शरीराने, मनाने आणि वाणीने असे आपल्याला 3 प्रकारचे कर्म करावे लागतात. शारीरिक, मानसिक, वाचिक. रामरक्षेमध्ये आपल्या समोर आहेच आहे वचसा गृणामी आणि समर्थही आपल्याला दासबोधामध्ये सांगतात शब्द निवडून बोलावा. या शब्दावरूनच खूप काय होऊन जातं? संसारामध्ये रणकंदन होत राहतं. म्हणून शब्द जे आहेत ते अत्यंत निवडून बोलावेत अशी आपल्याला या संतांनी केलेली काय आहे? तर आज्ञा आहे. आता ज्ञानेश्वर माऊलींनी ते कर्म कसं करावं? तर सुंदर पद्धतीने करावं आणि ईश्वराला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करावा असं सांगितलं. समर्थ रामदास स्वामी आपल्याला सांगतात की कर्मा वेगळे न व्हावे तरी कास या कर्म करावे. या कर्म तर सुंदर करायचेच आहेत पण त्याचा मी केलं, मी होतो म्हणून झालं, मी नसतो तर झालंच नसतं ह्या पद्धतीने कर्तृत्वाचा अहंकार जर आमच्या ठिकाणी राहिलेला असेल तर ते कर्म सुगंधी होऊ शकत नाही. त्याला अहंकाराची दुर्गंधी सुटलेलीच राहते. आणि म्हणून पुढची समर्थ आपल्याला या ठिकाणी शिकवण देतात की राम करता ऐसे म्हणसी, पावसी यश कीर्ती प्रताप. ते सगळं करणारा राम आहे. माझ्या हाताला चव आहे,
खरोखरीच स्वयंपाक सुंदर होतो. मोजून मापून नाही जरी टाकलं तरी हाताला चव आहे असं आपण म्हणतो. एखाद्याच्या बोलण्याला चव आहे, एखाद्याच्या हाताला चव आहे, एखाद्याच्या गळ्याला चव आहे. पण ह्या चवी कोणी दिलेल्या आहेत हो? तर त्या त्यांनी दिलेल्या आहेत, देणे ईश्वराचे. असं जर आम्ही सातत्याने लक्षात ठेवलं तर त्या कर्माचा लेप अंतःकरणाला लागत नाही आणि कर्मबंधनातून सुटण्याची आमची सहजच त्या ठिकाणी व्यवस्था होऊन जाते. आणि म्हणून कुठल्याही कर्तृत्वाचा अहंकार न बाळगता परमेश्वरी आज्ञेप्रमाणे आपले कर्तव्य कर्म पूर्ण करणे ह्याला कर्मयोग असं म्हणतात. अशी एक सुंदर व्याख्या या ठिकाणी आपल्या समोर येऊन जाते. पुढच्या 4थ्या कडव्यामध्ये राम कधी ना निमे तो अमरत्वे रमे तो सदा असेची परी जगत मध्ये रुसे. आता परत ब्रह्मरूप रामाचं या ठिकाणी वर्णन आलंय. अगदी सुरुवातीला जन्मदिवस ना दिसला की त्याला जन्मदिवस नाहीच ब्रह्मरूप रामाला हे सांगितलं. आणि ह्यामध्ये राम कधी ना निमे, जो जन्मालाच आलेला नाही त्याला मृत्यू असणं शक्य आहे का? शक्यच नाही. महाराम कसा आहे? ब्रह्मरूप राम अज अजर आणि अमर. आणि तो मूळचा मी आहे. मग मी सुद्धा कसा आहे? अज अजर अमर. मी सुद्धा पूर्ण तसाच आहे. आणि असं खरोखरीच आपल्या बुद्धीला पटलं तर मृत्यूचं भय कमी होतं. कारण देह तादात्म्य ह्या विचारांनी तुमचं आमचं कमी झालेलं असतं. देहाला जन्म मृत्यू आहेत पण देहाच्या आतल्या चैतन्याला मात्र जन्म मृत्यू नाही. आम्ही जन्माला येण्यापूर्वी ते चैतन्य होतं. आम्ही जीवन जगतोय तेव्हाही ते चैतन्य आमच्या सोबत आहे. आणि आम्ही गेलो त्याही वेळेला ते चैतन्य आपल्या सोबत अखंड आहेच आहे. ते LICचं एक हे आहे पहा वाक्य की जिंदगी के साथ भी आणि जिंदगी के बाद भी. पण हे चैतन्य नावाचं तत्व जिंदगी के पहिले भी आमच्या सोबत आहे. त्याच्याही पेक्षा जास्ती पुढे जाऊन की त्या आधी पण आमच्या सोबत आहे. जीवन जगतो तेव्हाही आमच्या सोबत आहे. आणि देहाचा मृत्यू घडून जरी आला तरी सुद्धा ते चैतन्य तसंच आमच्या सोबत अखंड असणारं आहे. कारण तेच माझं मूळचं स्वरूप आहे. इतकं छान पद्धतीने स्वतःच्या स्वरूपाचं वर्णन शास्त्र ग्रंथांनी आणि संतांनी परोपरीने आमच्या समोर करून ठेवलेलं आहे. पण देह तादात्म्य सुटत नाही आणि आमची भीती काही आम्हाला घालवता येत नाही. आणि ज्याच्या ठिकाणी भय आहे त्याच्या ठिकाणी रडारडी असतेच असते. कारण भय हा एक विकार आहे आणि जिथं विकार आहे तिथं रडारडी आहे. निर्विकार असणाऱ्या चैतन्याच्या ठिकाणी मात्र कुठल्याच पद्धतीचा विकार नाही. आणि असं निर्विकार तत्व मी आहे. म्हणून देहाच्या विकारांचा माझा संबंध नाही. तितकाच मनाच्या विकारांचा माझा सुद्धा अजिबात संबंध नाही. कारण अस्ति जायते हे स्थूल देहाचे विकार आहे आणि काम क्रोध लोभ मद मत्सर भय हे सूक्ष्म देहाचे विकार आहे. पण दोन्ही विकारांशी निर्विकार असणाऱ्या चैतन्याचा अजिबात संबंध नाही. आणि ते चैतन्य मी आहे. आता हा राम कसा आहे? ज्याला जन्मही नाही आणि ज्याला मृत्यूही नाही. तो सर्वत्र सदा समत्वाने व्यापून आहे असं त्याचं वर्णन केलेलं आहे. पण हे दिसणारं जे जग आहे, दृश्य जगत आहे, ते मात्र मध्ये आधीच निर्माण झालेलं आहे. काही काळ भासणार आहे आणि स्वस्वरूपाचं ज्ञान झाल्यावर ते भासणं सुद्धा बाधित होणार आहे. मग आता जे मध्ये आधीच दिसतं आणि कधीतरी ते भास थांबून सुद्धा जातात, त्यावेळेला ते कसं सत्य असू शकतं? असूच शकत नाही. मग या जगाचं स्वरूप आपल्या समोर सातत्याने तुकाराम महाराज सांगतात. हे जग कसं आहे तर रज्जू सर्पापरी भासियले जगदंबर. हे जगाचं स्वरूप कसं आहे तर रज्जू सर्पाच्या उदाहरणावरून ते समजून घ्यावं. आता रज्जूवर ज्या वेळेला सर्पाचा भ्रम होतो त्यावेळेला
एक तर तिथं रज्जू रूपात काहीतरी पडलेलं आहे हे आम्हाला माहिती नाही. काहीतरी आहे एवढं कळलेलं आहे, पण काय आहे हे माहिती नाही. कशामुळे रज्जूवर सर्पाचा भ्रम झालेला आहे तर त्याच्यावर पुरेसा प्रकाश नाही आणि माझ्या पाण्यात काहीतरी दोष आहे. अशा 3 गोष्टीमुळे तिथं रज्जू ऐवजी आम्हाला सर्प दिसलेला आहे. आता रज्जू ऐवजी सर्प दिसल्यानंतर ज्याला तो दिसला तो आरडाओरडा करतो. मग त्याचा आरडाओरडा ऐकून बाकीचे लोक धावत येतात. काय झालं, अहो इथं कुठंतरी साप आहे, आता मी तो पाहिला. मग ते टॉर्च वगैरे घेऊन येतात, कुठं दिसला विचारतात आणि तिकडं त्या टॉर्चचा प्रकाश होत गेल्यानंतर तिथं सर्प नसून एक रज्जू पडलेली आहे असं त्या ठिकाणी दिसतं आणि त्याला सांगण्यात येतं की तुला जो सर्प भासलेला आहे तो मुळे तिथं नाहीच, तर तिथं रज्जू आहे, पण वाऱ्याने ती हल्ल्यामुळे तुला त्या ठिकाणी सर्प वळवळल्यासारखा दिसलेला आहे. आता थोडासा विचार आपल्या समोर या ठिकाणी आहे की रज्जूवर त्याला सर्प भासला. आता भास होत होता तोपर्यंत त्या ठिकाणी सर्प होता का भासत होता? भास होण्यापूर्वी तिथं सर्प नव्हता. ज्या कुणाला तो भास झालेला आहे त्याही वेळेला तिथं सर्प नव्हता आणि सर्प निवृत्त झाला असं ज्या वेळेला आपण म्हणतो त्याही वेळेला तो तिथं नव्हता. म्हणजे तिन्ही काळी त्या ठिकाणी सर्प नव्हता. तसं ब्रह्माऐवजी आम्हाला जग दिसायला लागलं, आत्म्याऐवजी आम्हाला देह दिसायला लागला. आता जोपर्यंत आत्मा आणि ब्रह्म ह्याच्यावर ज्ञानप्रकाश श्री गुरूंनी दिलेला पूर्ण पडत नाही तोपर्यंत ते सत्य आहे असं आम्हाला वाटत राहणार आहे. पण श्री गुरूंनी दिलेल्या विचारांच्या उजेडात ज्या वेळेला आम्ही या जगाकडे आणि स्वतःकडे पाहतो त्यावेळेला ते मध्ये आधीच निर्माण झालेलं आहे आणि ते भास जे आहे ते कालांतराने निवृत्त सुद्धा होणार आहे, बाधित सुद्धा करता येतात. हे तुम्हाला आम्हाला पटून जातं. कारण ब्रह्मानुभवानंतर या दृश्य जगताचा निराश होतो, बाध करता येतो असा सर्व संतांचा आपल्या समोर काय आहे तर अनुभव आहे आणि त्यांचे अनुभव सत्य आहेत. ते अनुभव सांगण्यामध्ये त्यांचा कुठलाही स्वार्थ नाही, स्वतःचा मोठेपणा ते मिरवत नाही. तर जे सत्य आहे ते सत्यच ते सांगतात. सत्य असे ते सहज सांगते संतांची ती वाणी असं डॉक्टर काकांनी एका काव्यात म्हटलेलं आहे. मग आता हे जगत मध्ये आधीच भासमान होणार आहे. तुमचा आमचा देह सुद्धा मध्ये आधीच भासमान होणार आहे. जे मध्ये आधीच भासमान होतं ते कदापिही सत्य नसतं, पण ज्याच्या सत्तेवर ते भासतं ते मात्र सत्य आहे. मग ब्रह्माचा भास, जगाचा भास ब्रह्मावर आहे, यामध्ये जग मिथ्या आहे आणि ब्रह्म सत्य आहे. आत्म्यावर देहाचा भ्रम आहे म्हणजे भास आहे. या ठिकाणी आत्मा सत्य आहे आणि देह जो आहे तो मिथ्या आहे. आणि म्हणून समर्थांनी आपल्याला शाश्वत अशाश्वत, आत्म अनात्म असा विवेक करायला सांगितलेला आहे. आणि समर्थ पुढे म्हणतात विवेकाचे फळते सुख. सुखी व्हायचंय का मग विवेक करा. आणि अविवेकी राहाल तर त्याचं फळ काय आहे तो दुःख आहे. मग माझ्या वाट्याला जेव्हा दुःख येतंय असं मला लक्षात येतं त्यावेळेला त्याचं कारण समोरचा कोणी नसून माझ्या ठिकाणी निर्माण झालेला अविवेक आहे असं जर मी लक्षात घेतलं तर समोरच्यावरचे होणारे आरोप किंवा त्या निमित्ताने होणारी चिडचिड आम्हाला जर थांबवता आली तर अंतःकरणाच्या शांतीचा अनुभव जो आहे तो आमच्यापर्यंत नक्की पोहोचू शकेल. 5व्या याच्यामध्ये म्हणतात काका, जीव असे राम खरा नाही अविद्ये थारा. जे सुरुवातीला आपण म्हटलं की श्री गुरु रामानी आम्हाला 4 राम या काव्यातून दाखवलेले आहेत. त्यातला हा 4था राम म्हणजे जीवरूप राम. जीव असे राम खरा नाही अविद्ये थारा, राम नाम घेई राम हृदयी भरत असे, जीवो ब्रह्मैव नापरा. हा सिद्धांत या वरील चरणात परमपूज्य डॉक्टर काकांनी आपल्या समोर ठेवलेला आहे की पारमार्थिक सत्तेमध्ये जीव जो आहे तो तत्वतः ब्रह्मरूपच आहे. नेह नानास्ति किंचन.
ह्या श्रुतीनुसार ब्रह्माशिवाय जर कुठेही काहीही नाहीच, तर मग जीव म्हणून काही वेगळं असू शकतं का? मग जीव जो आहे तो आम्हाला व्यवहारकाली जरी वेगळा दिसत असला तरी एका ब्रह्माशिवाय त्यात दुसरं काहीही नाही. दुसरं एक सृष्टी निर्मिती सांगत असताना आपल्या समोर विचार आहे की त्यांनी ते निर्माण केलं, त्यात तो प्रविष्ट झाला. मग आता जीव सुद्धा जर त्याची निर्मिती आहे तर सगळ्या गोष्टीत तो प्रविष्ट झाला, तर जीवामध्ये सुद्धा कोण प्रविष्ट झालं? तोच प्रविष्ट झाला. मग जीवात प्रविष्ट झालेल्या भगवंताला जीवाने बघावं, म्हणजे तो आनंद रूप होईल. आणि त्या भगवंताला न बघता त्याचा माईक पसारात जर बघत बसेल तर जीव काय करेल? आनंदाने जगण्याच्या ऐवजी र पुढे ड असं त्याचं गाणं सारखं आयुष्यामध्ये सुरू राहील. पण त्याच्यातून आम्हाला काय करायचं आहे? तर बाजूला पडायचं आहे. मग जीव तरी वेगळा कसा असणार आहे? नेह नानास्ति किंचन या श्रुतीनुसार सर्वच काही ब्रह्ममय आहे, तर मी सुद्धा पूर्ण ब्रह्मरूप आहे असा स्वतः संबंधी जीवानी सतत विचार करणे याला साधना असं म्हणतात. सदा स्वरूपानुसंधान हे साधूचे लक्षण. अभ्यासाचा मुकुटमणी वृत्ती राहावी निर्गुणी. किती सुंदर पद्धतीने संत आपल्याला या ठिकाणी समजून सांगतात. समर्थांनी अभ्यास कशाचा करायचा आहे तेच सांगितलंय. 2-3 कपाट भरून ग्रंथ घरी जमा करून ठेवलेले आहेत, त्यातले नोट्स काढून अनेक वह्या भरवलेल्या आहेत, पण बुद्धीमध्ये मात्र यातला एकही विचार शिल्लक नाही. असा अभ्यास चालला तर उपयोग काय आहे? मग समर्थ आम्हाला म्हणतात वृत्ती राहावी निर्गुणी. अभ्यासाचा मुकुटमणी काय आहे? हा सगळा अभ्यास मी कशासाठी करतो आहे ते माझ्या लक्षात पाहिजे की नेमका कशासाठी हा अभ्यास चाललेला आहे. तर माझ्या वृत्तीला निर्गुणाचं अनुसंधान टिकावं, माझी वृत्ती अखंड आत्माकार किंवा नामाकार होऊन राहावी, म्हणून माझा हा अभ्यास चाललेला आहे. एवढं त्यांनी जर लक्षात ठेवलं तर आपल्या साधनेमध्ये आपली नक्की प्रगती होऊ शकते. आता तत्वतः जीव ब्रह्मरूप आहे. 3 सत्ता आपल्या समोर ठेवलेल्या आहेत. एक पारमार्थिक सत्ता, त्या पारमार्थिक सत्तेमध्ये जीव आणि ब्रह्म एकच आहे. दुसरी ईश्वरीय सत्ता, त्या सत्तेमध्ये जीव हा ईश्वराचा अंश आहे. ममै अंशो जीव लोके जीवभूत सनातनः असं भगवान भगवद्गीतेमध्ये आपल्याला सांगतातच की नाही. समर्थही आपल्याला आत्माराम या ग्रंथामध्ये सांगतात, तू समर्थांचे लेकरू अभिमाने घेतला संसारू, अभिमान टाकीता पैल पारू पावशील बापा. ईश्वरापासून झालासी परी तू तयासी चुकलासी, म्हणून हे दुःख भोगीसी वेगळेपणे. की त्या ईश्वर तत्वापासून ब्रह्मतत्वापासून मी कोणीतरी वेगळा स्वतःला समजतो, हेच माझ्या जीवनामध्ये दुःखाचं मूळ कारण आहे. मग मी स्वतःला दुःखी न समजता मी ईश्वराचा अंश असल्यामुळे, मी मूळचा परब्रह्मच असल्यामुळे अखंड आनंद घन आहे. आणि माझ्या या आनंदाला चुकीच्या विचारांनी तडा देण्याचं काम माझ्याकडून चुकूनही होऊ नये. दुसऱ्याकडून म्हणत नाही, कारण मी साधक स्वतःला जर समजत असेल तर इथे बोल नाही जनासी शिकवावे आपल्या मनासी असं समर्थांनी सांगून ठेवलेलं आहे. मग जीव ईश्वराचा अंश असून सुद्धा ज्या वेळेला जीवभाव धारण करून ठेवतो त्यावेळेला तो आपल्या स्वरूपापासून जणू काही दूर फेकल्यासारखा होतो आणि दूर झाल्यामुळे दुःख भोगत राहतो. आता ह्याला कारण काय आहे? तर हा अविद्येचा परिणाम आहे. अविद्येचा परिणाम म्हणून वेगळेपणाची जाणीव आहे. अविद्येचा परिणाम म्हणून आनंदघन असून सुद्धा मी सुखी आहे दुःखी आहे असं माझ्या ठिकाणी बरळणं सुरू आहे. आता हे जर थांबवायचं असेल तर अविद्येचा काय झाला पाहिजे? निराश झाला पाहिजे. अभ्यास करून आम्हाला नेमकं करायचं काय आहे? तर एक अविद्यानाश हे स्थळ, अविद्या नावाची गोष्ट चित्तातून आम्हाला घालवायची आहे. आता वास्तविक पाहता ही अविद्या आणि अज्ञान हे तरी पूर्ण सत्य आहे का हो? आता सत्याचा नियम काय आहे? जे अखंड असतं, म्हणजे कधीच नाहीसं होत नाही. पण ही अविद्या जी आहे ती ब्रह्मविद्येच्या साह्याने घालवता येते असा संतांचा अनुभव आहे. मग ज्या अर्थी ती जाते त्या अर्थी ती सत्य नाही. म्हणजे सत्य नाही तिला सत्य समजून घाबरायचं कशाला? ह्यालाच तो भ्रम असं म्हणतात.
ब्रह्म सत्य आहे पण ते नाही असं आम्ही समजतो, आणि अविद्या अज्ञान हे सत्य नाही तर काही काळ भासत राहणार आहे, त्याला मात्र आम्ही काय दिलेलं आहे तर सत्यत्व दिलेलं आहे. आणि म्हणून अविद्या जर सत्य असती तर निवृत्त झालीच नसती. ज्या अर्थी ती संतांच्या ठिकाणी पूर्ण निवृत्त झालेली दिसते त्या अर्थी ती सत्य नाही. म्हणजे मला सुद्धा ती प्रयत्न करून घालवता येऊ शकते असा आत्मविश्वास साधकांनी स्वतःच्या ठिकाणी नक्की जोपासला पाहिजे. कारण संत आपल्याला वारंवार तेच समजावून सांगत असतात. आणि मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली जर तत्वज्ञानाचा अभ्यास माझा चाललेला असेल तर या अविद्येपासून जीव स्वतःची गुरुकृपेने नक्की सुटका करून घेऊ शकतो. राम नाम घेई राम हृदयी भरत असे, ह्या चरणाने ह्या काव्याची सांगता काकांनी केलेली आहे. आता या ब्रह्मरूप रामाचं जर दर्शन माझ्या हृदयातच मला घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी नाम हे खूप मोठं साधन सांगितलेलं आहे की नाम घ्यायला सुरुवात करा. आता नाम घ्यायला सुरुवात, नामाचं उच्चारण सगळेजण करतात, पण नामातला जो नामी आहे ईश्वररूप राम, ब्रह्मरूप राम, त्याचं स्मरण मात्र आमच्या ठिकाणी असताच असं काही होत नाही. नामाचं उच्चारण आहे पण नामीचं स्मरण मात्र नाही. आणि असं जोपर्यंत चाललेलं आहे तोपर्यंत नाम साधनेतून जे मिळवायला पाहिजे ते आम्हाला मिळवता येत नाही. मग सगळे संत आम्हाला सांगतात की नामातला नामी ओळखा. आता नामातला नामी ओळखण्यासाठी तत्वज्ञानाचा अभ्यास करावा लागतो. आता ही काय भानगड आहे हो अजून? नामातला नामी म्हणजे नेमकं काय आहे? छान दृष्टांत घेतला की हे समजायला सोपं होऊन जातं. आता उन्हाळ्याचे दिवस आले की आपल्या फ्रीजरमध्ये आपण बर्फाचे ट्रे ठेवतो. वेगळ्या वेगळ्या आकाराचे मिळतात, काही डायमंड, काही त्रिकोणी, काही चौकोनी, या पद्धतीने ते आपल्याला ट्रे मिळतात. त्याच्यामध्ये पाणी घालतो आणि फ्रीजरमध्ये ठेवून देतो, डीप फ्रीजरमध्ये. काही तासानंतर त्या पाण्याचा काय होऊन जातो? बर्फ होऊन जातो. आता थंड हवेमुळे जे घनीभूत झालेलं पाणी आहे त्याला आपण बर्फ हे नाव दिलं, पण या बर्फामध्ये पाण्याशिवाय दुसरं काही आहे का? नाव वेगळं दिलेलं आहे पण पाण्याशिवाय दुसरं काही आहे का? पाण्याशिवाय दुसरं काहीच नाही. मग बर्फ या नामाचा पाणी हे नामी आहे. छान पद्धतीने आपल्याला समजून घेता येतं की बर्फ या नामाचा, त्या पाण्याला बर्फ हे नाम दिलेलं आहे आम्ही, पण त्या नामाचा नामी म्हणजे ज्याच्याशिवाय बर्फ होऊ शकत नाही असं जे तत्व आहे ते मात्र पाणीच आहे. मग तसं नामातला नामी, आता राम नाम आहे, कृष्ण नाम आहे, विठ्ठल नाम आहे, दत्त नाम आहे, पण या सगळ्यातला नामी ब्रह्म आहे. गमतीने काका एक वाक्य नेहमी बोलतात की हे सगळे देव आतून एकमेकांना सामील आहेत. म्हणजे नाव रूप जरी यांची वेगळी वेगळी दिसत असली आम्हाला अवतार रूपानी, तरी हे सगळे ब्रह्मरूपच आहे. मग नाम तुम्ही कोणाचंही घ्या, पण त्या प्रत्येक नामाच्या आतमध्ये नामी म्हणजे ब्रह्म नावाचं तत्व व्यापून घनदाट भरलेलंच आहे आणि ते मी आहे असं या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे तर समजून घ्यायचं आहे. आणि नाम हे आपल्याला काय काय देऊ शकतं तर नामामुळे अंतःकरणाची शुद्धी होते, नामामुळे अंतःकरणाला स्थिरता, शांतता प्राप्त होते. नामामुळे अंतःकरण शुद्ध झालं की त्या अंतःकरणाला शुद्ध असणाऱ्या नामीची ओढ लागते आणि तो नामी शोधण्यासाठी मग संत संगतीमध्ये अभ्यास करून, कारण तत्वज्ञानाच्या अभ्यासाशिवाय ह्या नामीची ओळख होत नाही. म्हणून नाम घेणाऱ्यांनी सुद्धा शास्त्राचा अभ्यास करणं म्हणजे सुद्धा एक प्रकारचं वेगळं नामस्मरण करणंच आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणून थोडाफार तरी शास्त्राचा अभ्यास करायला शिकलं पाहिजे, म्हणजे आपल्याच हृदयात असणाऱ्या या आत्मारामाचे दर्शन आपल्याला नक्की घेता येईल. काकांच्याच 2 ओव्या आपल्या समोर आहे मांडुक्य उपनिषदामधल्या. जेथ अविद्या झाली नाही, आभास न दिसे कही, तेथ जीव म्हणून काही होय कैसा. अविद्याच मुळात नाहीये, कारण सगळीकडे घनदाट भरलेला काय आहे
आता सूर्याला जशी अंधाराची कधीच ओळख नसते, तसं ब्रह्माला या अविद्येची अज्ञानाची कधीच ओळख नाहीये. मग ते सगळं गडबड गोंधळ कोणाजवळ आहे? तर ज्यांनी जीवभाव धारण केलेला आहे त्याच्या ठिकाणी हा सगळा गोंधळ आहे. मग जो जीव म्हणून म्हणती तो परब्रह्म मूर्ती, अज अव्यय अमती ज्ञानरूप. ज्याला आपण जीव म्हणून समजत आहोत तो वास्तविक पाहता परब्रह्म मूर्तीच आहे. मग पूर्ण ब्रह्मरूपाने ते तत्व कुठं प्रगट झालेलं आहे? तर संत माझ्या सचेतन मूर्ती, असं भागवतामध्ये आपल्यासमोर मांडणी आहे. ती मूर्ती माझ्या अचेतन व्यक्ती, संत माझ्या सचेतन मूर्ती. किती स्पष्ट सांगलेलं आहे. ती मूर्तीमध्ये तरी मी अचेतनत्व तुम्हाला जाणवेल, पण संतांच्या ठिकाणी मी पूर्ण ब्रह्मरूपाने प्रगट झालेला आहे. मूर्तीच्या ठिकाणी मी सतरूपाने फक्त प्रगट आहे, कारण इथं देव आहे अशी त्या ठिकाणी तुमची भावना होऊ शकते. पण संतांच्या ठिकाणी मात्र सच्चिदानंद ह्या रूपाने मी पूर्णत्वाला प्रगट झालेला आहे. आणि म्हणून भूदेव संतासी सदा नमावे, की नाम घेता घेता नामातल्या नामीची ओळख करून घ्यावी. आणि तत्वज्ञानाच्या अभ्यासाशिवाय हे शक्य नसल्यामुळे संतांच्या संगतीमध्ये राहावं. संतांची संगती मनोमार्गगती, ह्याप्रमाणे संतांची संगत केल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनानुसार अभ्यास जर आपण केला तर या ब्रह्मरूप रामाला आपल्या अंतःकरणातच हृदयातच आपण ओळखू शकतो, असं सांगून या ठिकाणी काकांचं काव्य थांबलेलं आहे. मग या आत्मारामाची जर आपल्याला ओळख करून घ्यायची असेल तर सतत श्रवण यथार्थ वक्त्याकडून करून घेण्याची नितांत आवश्यकता आहे, हे लक्षात ठेवावं. श्रवणाची, मननाची, निधिध्यासनाची कास धरावी आणि आपल्याच हृदयात आत्मारामाचं दर्शन घ्यावं. आणि असं आत्मारामाचं दर्शन घेण्याची शक्ती, युक्ती, बुद्धी आपल्याला आपल्या श्रीगुरूंनी द्यावी अशी प्रार्थना करते. रामरायाचे आशीर्वाद आपल्या सर्वांसाठी मागते आणि या ठिकाणी थांबते. रामनवमीच्या निमित्ताने परमपूज्य डॉक्टर काका आणि श्रद्धेय मंदाते या दोघांच्या अभंगावर चिंतन करण्याची संधी दिल्याबद्दल आदरणीय उषाताई जोगळेकर यांना धन्यवाद देते आणि थांबते. जय जय रघुवीर.